फ्रेंड्स, मी एम आर केंद्रे. माझं यूट्यूब चॅनल माणिक नॉलेज. मी आज 10वीची इफी कविता पाहणार आहे, जिचं ट्रान्सलेशन मराठीत देणार आहे मी, जेणेकरून तुमच्या संपर्कात जे कोणी असतील 10वीचे विद्यार्थी त्यांना हे कवितेचं जे ट्रान्सलेशन आहे, भाषांतर जे आहे, त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून त्यांना परीक्षेमध्ये उपयोगाला येईल, अभ्यासण्यासाठी चांगली टक्केवारी मिळवण्यासाठी उपयोगाचं होईल. तर चला तर मग पाहूयात आपण इफी कविता. पहिल्यांदा आपण रुडियार्ड किपलिंग जे ह्या कवितेचे कवी आहेत त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जाईल 2 ते 3 मार्काला, तर ते मिस नाही झालं पाहिजे, तुमच्या टक्केवारीला उपयोगाचं ठरेल. रुडियार्ड किपलिंग हे 1865ला त्यांचा जन्म झालेला होता. 1936ला ते मृत्यू पावलेले होते. रुडियार्ड किपलिंग वॉज ॲन इंग्लिश जर्नलिस्ट, शॉर्ट स्टोरी रायटर, पोईट अँड नॉवेलिस्ट. रुडियार्ड किपलिंग हे इंग्लिशचे पत्रकार होते, कथालेखक होते, कवी होते आणि कादंबरीकारसुद्धा होते. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर इन द युनायटेड किंगडम इन बोथ प्रोज अँड वर्स. रुडियार्ड किपलिंग जे होते ते एक प्रसिद्ध लेखक होते आणि त्यांना गद्य आणि पद्यामध्ये चांगलीच महारत हासिल होती. ही वॉज अवॉर्डेड द नोबल प्राइज फॉर लिटरेचर इन 1907 ॲट द एज ऑफ 42. जे रुडियार्ड किपलिंग होते त्यांना नोबेल प्राइज साहित्यामध्ये गौरवलं गेलेलं होतं. तर कितीमध्ये? 1907मध्ये, वयाच्या 42व्या वर्षी. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राइज. आणि ते पहिले लेखक होते ज्यांनी इंग्लिशमध्ये प्राइज मिळवलेलं होतं. आणि आता ही जी ही कविता आहे ती कशावर आधारित आहे हे पाहूयात. दिस पोईम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. ही जे कविता आहे ती संपूर्ण कविता पित्याने पुत्राला दिलेला एक सल्ला आहे. तर चला तर मग आपण पाहूयात कविता. फर्स्ट स्टांजा. इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing there and blaming it on you. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not be tried by waiting or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk to boys. जेव्हा मराठी ट्रान्सलेशन पाहूयात पहिल्या स्टांजाचं डिटेलमध्ये. जेव्हा तुझ्या सभोवतालचे लोक रागावले असतील व त्यांच्या रागाचे खापर तुझ्यावर फोडत असतील, तेव्हा तू शांत राहू शकलास. जेव्हा सर्वजण तुझ्याविषयी संशय घेत असतील, तेव्हा तू विश्वास दाखवू शकलास. पण त्यांच्या संशयाच्या कारणांचा मागोवा घेऊ शकलास. जर तू वाट पाहू शकलास व वाट पाहण्याचा कंटाळा येऊ दिला नाहीस, किंवा तुझ्याविषयी अफवा पसरविल्या असताना त्या अफवांमध्ये वाहत गेला नाहीस, किंवा तुझा तिरस्कार केला तरी तू इतरांचा तिरस्कार केला नाहीस, आणि तू परिपूर्णतेचा व तुझ्या ज्ञानाचा देखावा केला नाहीस. तर हे फर्स्ट स्टांजा झालेला आहे. आपण सेकंड स्टांजा पाहूयात इफ या 10वीच्या कवितेचा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम युअर मास्टर,
जर तू स्वप्न पाहू शकलास आणि स्वप्नांना तुझा स्वामी बनू दिले नाहीस. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्प अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. बघा काय म्हणत आहे कवी रुdyard किपलिंग. जर तू विचार करू शकलास आणि विचार करणे हे तुझे ध्येय बनविलेस नाहीस, जर तू जय पराजय यांना भेटू शकलास आणि या दोन्हीही बहुरूप्यांना सारखेच वागवलेस. पुढं बघा. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नोस टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स, or watch the thing you gave your life to broken, and stop and build end up with one out tools. बघा रुdyard किपलिंग काय म्हणत आहे. जर तुझ्या सत्य कथनाचा दुष्ट व स्वार्थी लोकांनी तुला मूर्ख बनवण्यासाठी केलेला विपर्यास तू सहन करू शकलास आणि तुझ्या जीवनात निर्माण केलेल्या वस्तूंचा विध्वंस पाहून त्यांची पुनर्बांधणी किंवा पुनर्निर्मिती करण्यासाठी निकामी झालेल्या हत्याराने कंबर कसलीस. बघा रुdyard किपलिंग हे किती खोल बुद्धीचे होते, किती चांगल्या पद्धतीने ते आपल्या पुत्राला सल्ला देत आहेत. तर चला तर मग सदस्थित आपण 87 पेजवर आहोत. आपण जात आहोत 88 पेजला कवितेच्या लास्ट पेजवर लास्ट स्टांजा पाहण्यासाठी. तर काय म्हणत आहेत बघा रुdyard किपलिंग लास्टच्या स्टांजामध्ये. इफ यू कॅन टॉक विथ कावर्ड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, or walk with kings nor lose the common touch, if neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can feel the unforgiving minute but 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it, and which is more will be a man, my son. रुdyard किपलिंग. तर रुdyard किपलिंग लास्टच्या स्टांजामध्ये काय म्हणत आहेत ते पाहूयात. जर तू सामान्य लोकांशी संपर्क ठेवू तुझा सद्गुण राखलास किंवा राजांशी संपर्क ठेवून सामान्य लोकांचा संपर्क गमावला नाहीस, जर तुला शत्रू किंवा प्रेमळ मित्र दुखावत नसतील, जर तू सर्व लोकांना समान मानत असशील, तुझ्यासाठी कोणीही अति महत्त्वाचे नसेल, जर तू प्रत्येक मिनिटातील 60 सेकंदाचा वापर योग्य पद्धतीने केलास, तर पृथ्वी आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी तुझ्या मालकीच्या होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू एक आदर्श व्यक्ती होशील. बघा रुdyard किपलिंगने किती छान कविता लिहिलेली आहे आणि कवितेतूनच आपल्या पुत्राला सल्लासुद्धा दिलेला आहे. ही कविता पूर्ण मराठी ट्रान्सलेशन झालेली आहे. जर तुम्हाला माझी कविता छान वाटली, व्यवस्थित वाटली अभ्यासण्यासाठी, तर माझ्या यूट्यूब चॅनलला माणिक नॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही अडचणी असतील तर कमेंट करा. मी नक्कीच अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.